3800 रुपये रेट आहे यांचा. 3500 वर त्यावेळी ते लोक घेऊन जातात. पण मी बोललो ना तुम्हाला बार्गेनिंग करत येईन. किती मध्ये झाला? 1300 मध्ये. थोड्या वेळात पोचू आपण आणि मग तुम्हाला केदारनाथ धामचं दर्शन मिळेल. तुम्ही फ्रंट व्ह्यू तर बघितला. आता मी तुम्हाला मंदिराच्या चारी बाजूचा व्ह्यू दाखवतो. पासा भेटलाय, देव भेटला, माझा दर्शन पवित्र झाला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आजच्या दिवसात आपण केदारनाथसाठी निघतोय. सकाळी आम्ही ट्रेक करायला निघालोय. बाकी सगळे रेडी होत आम्ही. आता इथून आम्ही बस करून गौरीकुंडच्या इकडे जाऊ आणि मग तिकडून आम्ही केदारनाथची ट्रेकिंग चालू होईल. मग आमचा स्टे आहे ना, आज आपण स्टे करणार ना. सो आपण आता स्टे करू. हे रुपेशदा, किती बॅगा घेऊन चालला? माझी पण एक नेवायची. घोड्यावर जाणार ना? नाही, त्याने उंट गेली उंट. सो चला, इकडे चहा बिस्किट आहे. चहा बिस्किट करून आम्ही जातो. मम्मी सुरगाईत. चला, आता आम्ही उतरलो सीतापूर पार्किंगला आणि इथून आम्ही केदारनाथसाठी निघणार आहोत. चला पटापट. आई चालणार आहे बघा. आई अरे बाबा, चालशील ना आज? बघू आता आपला बघू ना. तुंगनाथ चालले, तू इथं पण चाल. चला, आम्ही आता सीतापूर पार्किंगला आहोत. सीतापूर पार्किंगवरून आम्हाला गौरीकुंडला जायचं आहे. मग गौरीकुंडवरून तुमची केदारनाथचं ट्रॅक चालू होईल. आम्ही आता सीतापूर पार्किंग पासून गौरीकुंड पर्यंत आम्ही गाडीने जाणार आहोत. संत्या कोण तुला माहिती का? बाईला सांग ना बाई. अरे छावा पिक्चर मधला आहे. चल चला, बसले ना सगळे? बोला हर हर महादेव. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. बोलत नाही काही. जर फोन करा मग कसला असं विशाखाला मस्त पैकी एअर सीट भेटलेला. काय नाही, विशाखाला मस्त एअर सीट भेटलेला. अरे चल की रे संध्या. हो मावशी, चालत चला. भैया बैग नहीं गिरेगा ना ऊपर से. सो आमच्या फरमाईशवर मस्त पैकी आमचा फेवरेट गाणी लावलाय. चला, आम्ही पोचलो आता. आम्ही ये कितना दूर है भाई यहाँ से? घोड़ा स्टैंड कितना दूर है? अभी यहाँ से अभी तो 5 किलोमीटर गाड़ी में जाना है. वापस गाडी करना है? हाँ, गाड़ी में जाना है. सो इथून परत अजून गाडी करायची आहे. हा, इथे नदीचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि मम्मी आज पण घोड्याने जाणार आहे. मम्मीला आज पण घोड्यावर जाईल मम्मी. आणि ते घोड्याचा रेट 3500 रुपये आहे. त्याला मी कमी करून 1800 आणले. अजून 300 कमी करायचं आहे. अब 1500 पैसा नहीं बचेगा भाई. 3500 में पूरा घोड़ा खरीदेगा. 1500 बराबर है. 1300 रुपये नेलं. थांब मम्मी, 3800 त्याला 1800 म्हणले, 1500 म्हणता. 13 फुकट नेतो. सो चला, बघूया कसं काय होत आहे. किती होतील ते मी सांगतो तुम्हाला. पण बाकी जेवढी घासाघीस करू तेवढा तो ऐकत चाललाय. कारण त्यांनी जेव्हा आम्ही आलो तेव्हा तो 3500 रुपये रेट बोललेला. एका घोड्याचे 3500 रुपये. उतरल्या त्याला मी 1800 पर्यंत आणले. आता बघूया, आता 1500 वर आणायचं आहे. सो बघू आपण आता. तिकडून अजून एक गाडी करून अजून परत गाडी करून जायचं आहे. मॅनेजर मॅडम, ये गाडी किधर तक जाएगा? गौरीकुंड. मग हे काय सोनप्रयाग? हे काय
नको करू तुला आता. नाही नाही शिस्ती प्रेमाने काय सांग ना. हे भाई एक कोणचा एरिया आहे? अच्छा हा सोनप्रयाग आहे. आम्ही इथून गौरीकुंडला जाणार आहोत आणि मग गौरीकुंड वरून बाबा काय गेला टाकून. गौरीकुंड वरून मग मम्मी घोडा करून जाईल. आम्ही ट्रेक करून जाऊ. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मी तुम्हाला ट्रेकची आणि केदारनाथची पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन जेवढी मला मिळेल. सो चला आता आम्ही सोनप्रयाग वरून पण गाडी केली आणि ही गाडी का छोटे का भाई? गौरीकुंड. ही गाडी जाईल गौरीकुंड पर्यंत आणि गौरीकुंड पे घोडा स्टँड आहे ना. अच्छा गौरीकुंडला अच्छा गौरीकुंड वरून पण थोडंसं चालायला लागेल. मग तिथे घोडा स्टँड आहे. तिथून मम्मी घोड्यावर जाईल आणि आम्ही 11 नंबरची बस पकडू तिथून. आपण जाऊया. हो तिथून बस आहे 11 नंबरची. मग परत वरती तर गाईज आम्ही आता आलो घोडा स्टँड पर्यंत. हो भाऊ बाय बाय. बाय बाय. तिकडे कर बाय बाय कर दीदी. दीदी भाची बाय बाय बाय. भाऊ बाय बाय. हे सगळे चालले घोड्यावर. पुढे मम्मी पप्पा खारभाऊचे आई बाबा आणि पूजाताई नाही घोड्यावर गेली ना. एक ती जितची मम्मी. असे 6 जण गेले घोड्यावर. ते घोड्यावाल्यांनी 3800 रुपये रेट आहे यांचा. 3500 वर त्यावेळी ते लोक घेऊन जातात. पण मी बोललो ना तुम्हाला बार्गेनिंग करत देईन. कितीमध्ये झाला? 1300 मध्ये 1300 मध्ये झाला. तर ते 6 घोडे पुढे पाठवले. हे 4 घोडे आता इथून पाठवतो. चला सगळ्यांना 1300 मध्ये सगळ्यांचं डन झालं आणि आम्ही आता इथून चालत जाऊ. तर चला त्यांचं घोड्याचं तर मी काय शूट घेणार नाही. पण ट्रेकिंग तुम्हाला पूर्ण दाखवेन मी. तुम्हाला जर घोड्यावर जायचं असेल तर तुम्ही घोड्यावर जाऊ शकता. बाकी जर ट्रेकिंग जर करायचं असेल चालत जायचं असेल तर किती चॅलेंजेस असतात ते मी तुम्हाला दाखवतो. तर पहिलं सांगा 1 रुपया पण देणार नाही एक्स्ट्रा. नाही त्याला बोललो थांब परत. गाईज आता सगळ्यांना घोडे अरेंज करून दिले. सगळ्यांचं 3800 रुपये घोड्याची एक हे आहे पावती आहे. आम्ही 1300 मध्ये डन केले आणि लास्टला मग 2 घोडे त्याच्याकडे उरलेले. मग मी काय बोलता बोला काजल. माझ्या घोड्याचं नाव काजल आहे. काजल माहिती राजा चौकान. आम्ही चाललोय घोड्यावर आणि आपली मंडळी भेटते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. चला आता हळूहळू चाललोय. पुढे सोनलताई पण आहे. सोनलताईला पण घोड्यावर घ्यायचं. आणि ही माझी काजल आहे. काला घोडा. चलो काजल. हो चलो काजल. हर हो. चला आम्ही 2-1 किलोमीटर आलो असेल आणि ते सोनलताई आहे. सोनलताई अरे घोडा म्हणा पटला बघ ना. असा काला घोडा. काजल ना विजा. याचा काजल आहे. तिचा नीलम है. नीलम है. ही नीलम. इनको भी चाहिए एक. सोनलताई नक्कीच नक्कीच. चला आता आम्ही 4 घोडे घेऊन चाललो. जसा माझा घोडा पळेल ना माई तसा तुझा घोडा फॉलो करते. मला माहिती आहे घोडा कसा पळवायचा. माझ्या बरोबर घोड्याचा मालक आहे. तुझा घोडा एकटा आहे. हा पण माझा घोडा पळला ते कसं दाखवू तुला. हा दाखव. काजल काजलनी तुझा एक ऐकला नाही. हुर्रा. त्यांनी बांधून ठेवले काजलला. तुझा नाही माझा उरकला राजा. अरे अंकल. जा नीचे जा नीचे. तिचा चालला खाली. हुर अरे तू उर बोल. हुर्रा. तिला त्याला लागलेला राग आला. नीचे नीचो. चला
हर हर सोनल ताई हर हर महादेव. So, चला आम्ही पुढे चाललो आता. हर हर महादेव. हर हर महादेव. चला पटापट. तो मी चाललो आता घोड्यावर हळूहळू पुढे पुढे आणि इथे सीनरी बघा तुम्ही किती छान वाटतं हे. अजून पुढे अजून बरंच बाकी आहे. हर हर महादेव. सो बरेच सीन्स बाकी आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही पायी पण येऊ शकता घोड्यावर पण येऊ शकता. चला पालखीने पण येऊ शकता. हर हर महादेव. सो आम्हाला आता खाली आई हर हर महादेव. पण आईची एनर्जी बोलावी बाकी परत पूर्ण चालत चालली आई. तो इकडे आता चाललोय आणि समोर वॉटरफॉल आलेला आहे. वॉटरफॉल बघू शकता. वॉटरफॉल इकडे माउंटन रेंज समोरून हिमालयन रेंज पण दिसते तुम्हाला. मी थोड्या वेळात हिमालयन रेंज पण दाखवेन. आणि मम्मी पप्पा वगैरे सगळे बाकी पुढे गेलेत. त्यांचा बघू त्यांना पण त्यांचे घोडे खूप फास्ट गेलेत. जमलं तर त्यांना पण भेटू आम्ही. तो गाईस तुम्ही आता आम्ही वरती चालतोय खरं घोड्यावर पण हा समोरचा व्ह्यू बघा. हर हर महादेव. हा खालीच. हर हर महादेव. मामी हर हर महादेव. या हा पुढे. तो चला मामी पण भेटली मामा पण आहे. आपण जाऊयात हळूहळू पुढे. मम्मीचा पण मागे थांबलेत ते लोक पावती फाडायला थांबलेत. आपण हळूहळू जाऊया. चला हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तो चला आम्ही आता पुढे आलो आणि आम्हाला आमची बाकी गँग पण भेटली. हर हर महादेव. हो ताई तुमच्या हो कुठे. हर हर महादेव. सो आमची एक गँग इथे आहे. एक गँग थोडीशी मागे आहे. हे आम्ही 6 जण एका याच्या आहोत. एका मालकाचे 6 घोडे दुसऱ्या मालकाचे 6 घोडे. एक आम्ही सोबत आहोत आणि मम्मी पप्पा जय मल्हार येलकोट. मम्मी पप्पा दुसऱ्या मालकाच्या घोड्यामध्ये आहेत. सो ते थोडे मागे राहिलेत पावती फाडायला. बोले बोले महादेव महादेव.
तर काय आता आम्ही थांबलो नाश्त्याला. हे दोन घोडे आणि हा पर्णिका. हा थांब बेटा थांब. आणि भाऊ तिथे. भाऊ छोटी लिंचोली सौम्या, छोटी लिंचोलीला. हे स्मिताताई कुठे आहे? तिथे स्मिताताई पण होती. थांबा तुम्हाला मी दाखवतो. हर हर महादेव. अजून तुम्ही दोघीच आहेत का? अच्छा. सो चलो आता इथे मम्मीचा पण आली. कसा वाटते घोड्यावर? बावाला चष्मा बिष्मा लावून जॅकेटचा चेहरा अख्खा झाकले. पण जॅकेटचा चेहरा झाकते. हा चालत दिलीस ती. हा ग चालत दिलीस ती ग. बाबो आई कसा वाटते? आई बाबा काय बोलता? आता केदारनाथ झालं काय बोली ठरले लक्षात आहे ना? पप्पा कसा चालय प्रवास? रुपये दादा एकदम मस्त. चला ही गँग सगळ्यात आधी निघालेली. शेवटी आम्ही एकत्र थांबलो. तो चला आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आमची गँग परत निघाली एकदा. सोनाबाई तो चला. हे एका ग्रुपचे घोडे एका मागे एकच निघतात. आणि आमची काजल आहे. काजल सगळ्यात आधी असते. त्यामुळे माझी समोरून व्हिडिओज नाही कोणी काढायला. तुम्हाला दिसला असता जेव्हा काळ्या घोड्यावर विक्रांत पाटील येतो तर राजकुमार दिसतो. होर काजल हर्रा हर अंदर 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 काजल अंदर. हे बघा अंदर बोललं किती मध्ये येते. काजल बाहेर. हा म्हणजे इकडे गेले की इकडे असेल की आतमध्ये, इकडे असेल की बाहेर. आम्ही आता घोड्यावर आहोत कधीपासून. आणि आम्ही आता इथून जवळ काहीतरी 3 किलोमीटर बाकी आहे केदारनाथ मंदिर. आणि इथे तुम्ही बघू शकता बाहेर एकदम सगळं धुका आहे. आणि समोर पण धुका आहे. समोरची पब्लिक तर काही दिसत नाही. 3 किलोमीटर मंदिराजवळ तर धुका असेलच, पण मंदिराजवळ बर्फ असायला पाहिजे. तर बघूया आता कसं काय आहे, मी तुम्हाला दाखवेन. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला केदारनाथचं दर्शन होईल, जे की 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पंचकेदारपैकी एक असलेल्या तुंगनाथचं दर्शन झालं. 4 धामपैकी बद्रीनाथचं दर्शन झालं. तो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. या 4 धामच्या पूर्ण सिरीजमध्ये मी तुम्हाला 4 धामचे दर्शन देतो. आणि 4 धामच्या सिरीजमध्ये तुम्हाला पंचकेदारमधले एक
तुंगनाथचं पण दर्शन झालं. आणि इकडे समोर धुका तुम्ही बघू शकताय एवढ्या विक्यामध्ये पण. आणि बाहेर सीन खूप भारी आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे. आणि बघा नदीचा खळखळा. कालू अंदर चल, कालू अंदर अंदर कालू. हे बघ लगेच इथून थोडीशी आतमध्ये आली. हे बघा तो चला कालू कालू अंदर. चला आता थोड्या वेळात पोचू आपण आणि मग तुम्हाला केदारनाथ धामचं दर्शन मिळेल. चलो आम्ही पोचलो आता घोडा स्टँडला आणि आम्ही उतरलो खाली. आता इकडून हे बोलतात की 1 किलोमीटर चालायचं आहे. मला नाही वाटत एक जास्त असेल. चलो आपण चालत जाऊया. ॲक्च्युली चालतच येणार होतो पण काल तुंगनाथचं ट्रेक केलेलं आणि ते खूप स्टीफ होतं, सो ते जमलं नसतं. मग अर्ध्या रस्त्यातून बेस कॅम्पला ना. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की चालत जायचा, पण नंतर प्लॅन मग थोडा चेंज झाला आणि मग घोडा केला. आणि भाऊसांच्या सोबतच आलो मग. चला आता सो चलो आम्ही पोचलो खाली. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आता अजून आपल्याला 2 किलोमीटर चालायचं आहे. चालेल ना? 2 किलोमीटर यू नाही का? मग बघू थांबा रूमचाच बघा. हा तर गाईज आता 2-2.5 किलोमीटर चालल्यानंतर आणि पुढे आल्यानंतर हा व्ह्यू जो आहे, या व्ह्यूच्या नंतर मला हा व्ह्यू दिसला. आणि इथे बघा मला काय दिसलं. केदारनाथ मंदिराचा कलश. सो इथून कलश दर्शन करून घ्या. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवेन. जमलंच तर काल जसं तुंगनाथच्या मंदिरातलं दाखवलं तसं इकडचं पण दाखवेन. ट्राय करूया आपण, बघू. आणि आपण जी व्हायरल व्हिडिओ बघितली होती की एक हेलिकॉप्टर क्रॅश होतो, तो हेलिकॉप्टर पण इथे आहे बघा. हे बघा इथेच क्रॅश झालेला आहे. तो तसाच्या तसाच इथे अजून पडलेला आहे. हेलिपॅड आहे तिथे. हेलिपॅडवरून तो जस्ट लिफ्ट झाला आणि लगेच क्रॅश झालेला. सो चला आपण आता जाऊया मंदिराजवळ. आणि इथे भैरवनाथाचं पण मंदिर आहे. मंदिरापासून अजून वर 1.5 तासाचा ट्रेक करावा लागतो आहे. आता इथपर्यंत आलो आहे तर भैरवनाथाचं दर्शन पण करून घेतो आणि तुम्हाला पण ब्लॉगमधून भैरवनाथाचं दर्शन करून देतो. असं बोलतात की केदारनाथचं दर्शन भैरवनाथाचं दर्शन केल्यावरच पूर्ण होतं. सो आपण केदारनाथ पण करूया, भीमशिलाचं दर्शन पण करूया आणि भैरवनाथाचं दर्शन पण करूया. चला आता सो मी आलो अजून पुढे. माझ्या मागे तुम्ही व्हॅली बघू शकता. आणि आता माझ्या समोर मंदिर आहे आणि मंदिरासमोर ओम आहे आणि मागे मंदिर. तर गाईज माहिती नाही ते पालखी कसली म्हणजे काय आहे माझं समजलं नाही मला. मी आताच बघितलं. माझी तर पहिली वेळच आहे इथे यायची. मंदिरासमोर हा जो ओम आहे इथे ही पालखी आलेली आहे. हे बघा सगळे पाया पडतात तिथे आणि माला घालतात. हे बघा असं. बरेचसे पंडितजी आहे तिथे, ते भागवत वगैरे. जिथपर्यंत ताडपत्री टाकले तिथपर्यंतच ते फिरले. आता परत चालले. मम्मी चल पटकन, पालखी आहे. पालखीचं दर्शन का भेटेल लवकर. इथूनच हात जोड सध्या, इथूनच हात जोड.
पप्पा मागे आहेत हे बघा. तुम्ही पण पालखीला हात जोडून घ्या, पालखीचं दर्शन करून घ्या. हे बघा पालखी आता आलेली आहे आणि आपण मंदिराच्या जवळ पोहोचलो आता. इथून आता तुम्हाला मी मंदिराचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. मंदिराचं दर्शन तुम्हाला इथूनच मिळेल. चला जास्त वाट बघायला लावत नाही. मंदिराचं दर्शन झालं, कलश दर्शन झालं की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहायचं. बोला हर हर महादेव. अजून जवळ आलो आणि इथून तुम्हाला इथून जो व्ह्यू दाखवेन त्याच्यानंतर तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव तो बनताही आहे. बोला हर हर महादेव. गर्दी तर इथे खूप असणार आहे. गर्दीला आराम मिळणार नाहीये आणि आमचा स्टे असेल इथे. हे बघा हे मंदिर आहे आणि आमचा स्टे इथे आहे मंदिराच्या समोर, एक्झॅक्ट समोर. सो आता उद्या आम्ही चेकआउट, उद्या आम्ही सकाळी निघू इथून. रात्रभर इथेच आहोत आणि आता इथे मस्तपैकी मंदिराचं निरीक्षण करू, मंदिर आमच्या डोळ्यांमध्ये साठवून घेऊ. तुम्हाला पण मंदिर तुमच्या डोळ्यात साठवायचं असेल तर मी तुमच्यासाठी ते मंदिर पण दाखवतो. बघा सुंदर एकदम. मम्मी मम्मी हो मम्मी बोल हर हर महादेव. तर चला गाईज, तुम्ही फ्रंट व्ह्यू तर बघितला. आता मी तुम्हाला मंदिराच्या चारी बाजूचा व्ह्यू दाखवतो. मंदिराच्या बाजूला आलो मी. आणि मंदिराच्या मागे भीमशिला आहे. आपण ती भीमशिला पण बघूया आणि समोर मला राम मामा आणि सगळी कंपनी दिसते. आपण त्यांना पण भेटूया. हे बघा मंदिर ही बाजूने. आणि ते राम मामा वगैरे सगळ्यात. हर हर महादेव. मामा भेटला, मामी भेटली. मामी काय व्यवस्थित कर. बाबू कसं मॅचिंग करून एकदम टकाटक. तुम्हाला शोधत आला मी तेवढ्या लांबशा. अरे बासा भेटलाय, देव भेटला, माझा दर्शन पवित्र झाला. चला मामी आणि मी केदारनाथ मंदिराच्या समोर. झालं तुमचं दर्शन? हो सगळ्यांचं दर्शन झालं. सगळ्यांना घेतला. झालं सगळ्यांचं दर्शन? ही मामी येणार नव्हती, का कॅन्सल केलता, टायमावर तयार झाली नाही. एवढं मस्त दर्शन झाला. आम्ही घोड्यावर भेटलो भेटलं सकाळी. हा मग दोनदा भेटलो ना. हो घरनं येत नव्हती, घरनं. का एवढा भारी दर्शन मिस झाला असता तुमचा. चला मी येतो मागच्या फेरी मारून. मम्मीला तिकडे नाही बघ, ती समोरची समोरच आहे ना. सो चला आता आपण मंदिराच्या गोल फिरूया. हे बघा हे मंदिर मी जवळून पहिल्यांदा होतं. चष्मा काढून घेतो म्हणजे सेम कलर मला पण बघायला मिळेल. सेम कलर मला पण बघायला मिळेल. आणि मंदिराच्या मागे जो 2013ला जो प्रलय आलेला आणि ज्या शिलामुळे मंदिर वाचला ती भीमशिला पण मागे आहे. तर आपण भीमशिलाजवळ जाऊया आणि भीमशिला पण तुम्हाला दाखवतो. विशाल अशी शिला आहे. एक्सक्यूज मी आंटीजी. ही भीमशिला इथे. इथून सगळा प्रलय आलेला आणि त्या प्रलयामध्ये ही भीमशिला वाहून आली आणि बरोबर मंदिराच्या मागे येऊन थांबली. विशाल अशी शिला आहे भीमशिला.
तो हॉटेल आहे आमचा, त्या हॉटेलमध्ये आहोत आम्ही. चला इकडे आता मंदिर प्रदक्षिणा करून. धुकं आहे, वरचं काही दिसत नाही, वरती सगळं धुकं आहे. पण केदारनाथ मंदिर मला खूप आधीपासून बघायचं होतं. फायनली माझी इच्छा पूर्ण झाली आहे. सो आपण आता मंदिरासमोर आहोत आणि इथे मगाशी आपण पालखी बघितली, त्या पालखीचं आगमन परत झालेलं आहे बघा. मी आलो आता हॉटेलमध्ये. इथे रूम घेतलेला आहे आणि रूमच्या इथून मी तुम्हाला रूम आणि व्ह्यू दाखवतो बघा. हे बघा, इथे रूममध्ये आल्यानंतर समोरच हा व्ह्यू आहे. हा व्ह्यू आहे समोरचा आणि हा रूम आहे आमचा. या रूम्स आहेत 8 जणांसाठी. तिकडे धरा, हे आपणच इथे. चल 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 चल, इधर आने का नाही. चलो, म्हणजे असं झोपेतून उठलो की समोरच डायरेक्ट केदारनाथ धाम. तर चला गाईज, आम्ही रेडी झालो आणि मम्मीने आम्हाला फसवला. एकटी जाऊन दर्शन करून आली. तुम्ही हिच्यावर निरोप दिल, ताईनी सांगला नाही मला. मी आता झालो दर्शनाला. सो चला, मी आणि रुपेश भाऊ आहोत, आम्ही दोघं मस्त टकाटका चाललो. जय श्री महाकाल, जय श्री केदारेश्वर महाराज. सो चला, आपण आता आमची रूम आहे ना, हर हर महादेव. आमच्या रूमच्या बाहेरच मंदिर आहे. मेरे घर के आगे केदारेश्वर तेरा मंदिर दिख जाए. चला, आम्ही पटकन जातो आणि दर्शन करून घेतो. चला भाऊ, चल. चला आता जाऊया, आपण दर्शन करून घेऊया. आणि ज्योतिर्लिंगचं दर्शन आहे. सो मी सगळ्या ज्योतिर्लिंगला हाच कपडा घातला आहे. सो त्यामुळे इथे पण आता पण मी हाच कपडा घालतो. चला, तर चला गाईज, आम्ही पोचलो मंदिरासमोर. जास्त काही मेहनत नाही लागली. रूमच आहे, थंडी आणि आम्हाला पाया पडायचं आहे आणि फोटो काढायचे म्हणून आम्ही जॅकेट नाही घातले, पण थंडी आहे इथे. चला, आपण आता महादेवाचं दर्शन करून घेऊया. हा केदारेश्वर महादेवाच्या समोरचा नंदी आणि हा मंदिर. चला, आपण जाऊया आता आतमध्ये. चला, आमचं दर्शन वगैरे झालं, खूप छान दर्शन झालं. पण आतमध्ये फोटो वगैरे काढायला अलाउड नव्हतं. कसं झालं दर्शन? मस्त आहे ना, गर्दीने काय नाही, फुरसतमध्ये देवाला डोळे भरून बघा, प्रार्थना करा, एकदम व्यवस्थित, एकदम मस्त. इकडे मंदिराच्या बाहेर आता आपण बाहेर मी तुम्हाला दाखवतो. इथे समोरच नंदी महाराज आहेत या मंदिरात. आणि ते चला, या मंदिराच्या बाहेरच आहे. आणि ते बाहेर भीमशिला, जसं मी मगाशी सांगितलं, ते भीमशिला पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही भीमशिला आहे. या भीमशिलेची साईज बरोबर मंदिराच्या मागच्या साईजच्या एवढीच आहे, जी प्रलयामध्ये वाहून आली आणि ज्याने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे 2 भाग केले. चला, आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन करून घेऊया. आता आपण भीमशिलेकडे जाऊया आणि तिकडून पण ही मंदिराची मागची बाजू आहे.
हर हर महादेव. कसं वाटतंय गाईज? आम्ही इथे उभे आहोत आणि सगळे मंदिर बघतायत आणि मंदिराच्या वरती व्ह्यू बघा. सुंदर भाई, सुंदर व्ह्यू असावा तर असा असा एकच नंबर. किती छान वाटतं बघा, हा सीन किती छान वाटतं. मंदिराच्या मागे हिमालयन रेंज किती चमकतीये आणि सगळी लोक बघा, सगळ्यांचे फोटो काढायला. एकदम सुंदर व्ह्यू, एकदम सुंदर. स्वतः इथे मंदिराच्या बाहेर काही साधू बसलेत आणि आरतीसाठी ज्योत पेटवायचे. तो साधूने मला सांगितलं की तुझ्या हाताने समाल ज्योत पेटवायचे. सो तेल घेऊन चाललो त्यांच्यासाठी. तर चला जो आरतीची ज्योत पेटवूया. काम करता पण आरतीच्या टायमाला. आता आरती चालू आहे. नाही येते भाऊ, नाही येते. पुढे या भाऊ, इथे या ना भाऊ. आमच्यासारखे हाल बेकार झाले. आम्ही निम्म्या येऊन नंतर भाड्या आले. आता व्ह्यू बघा गाईज. आता अजूनच डोंगर पूर्ण दिसायला लागले. आता इथे आरतीला सुरुवात होतीये. मला आरती सुरू झाली आहे. आरती चारची
चला गाईज, आमचं जेवण वगैरे झालं. रात्रीचे 9:45 वाजलेत आणि इकडे धुका बघा किती आहे. एवढा धुका आहे की काही दिसत नाही आहे, पण तरी पब्लिक ती उभी आहे. चला, आणि उद्या आम्ही इथून निघणार आहोत. उद्या सकाळी इथे सकाळी 3:30 वाजता, पहाटे 3:30 वाजता मंदिर चालू करतात. अभिषेक वगैरे चालू होतो आणि मग 3:30 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिवलिंगाला स्पर्शदर्शन असतं. सो आम्ही स्पर्शदर्शन करू आणि मग खाली उतरू आणि मग उद्या आम्हाला त्रियुगी नारायण मंदिरात पण जायचं आहे. चला, आपण भेटूया उद्या. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये, उद्याच्या म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला केदारनाथचं दर्शन झालं, तसं उद्याच्या ब्लॉगमध्ये पण केदारनाथचं दर्शन होईल. कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या हॉटेलच्या रूमच्या समोरच हे मंदिर आहे. त्या फॉगमध्ये दिसत नाही आहे. इथे बघा, इथे ही जी पब्लिक उभी आहे आणि हे दिसतं, हे मंदिराच्याच लाईट्स आहेत, पण तरी इथे दिसत नाही, एवढा फॉग आहे इथे. चला, भेटूया उद्या. केदारनाथचं पण दर्शन पुन्हा एकदा करूया आणि त्रियुगी नारायणला भेटूया.